नमस्कार, आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी। ही रेसिपी चविष्ट आणि चटपटीत तर आहेच, सोबतच खूप अशी पौष्टिक आहे। ही तुम्ही ब्रेकफास्टलाही खाऊ शकता, म्हणजेच लहान मुलांपासून ते मोठ्यांना नक्कीच आवडेल, शिवाय पटकन अशी होते। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी 2 मुठी पालक घेतलेले आहे। 1 मुठी पालक किंवा 1 ते 1.5 मुठी पालक मी याची प्युरी बनवून घेणार आहे। आता इथे तुमच्याकडे वेळ असेल तर ही पालक तुम्ही 2 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये काढून घ्या, जेणेकरून पालकची जेव्हा आपण प्युरी करल तेव्हा ती काळी पडणार नाही किंवा कणकेमध्ये मळलात तरी कणिक काळी पडणार नाही। आता इथे मी पालक चांगली मस्त बारीक अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरला, तुम्ही बघू शकता। आता इथे मला उशीर झालेला होता डब्याला, त्यामुळे मी पालक ब्लांच न करता तशीच मिक्सरला बारीक अशी वाटून घेतलेली आहे। आता इथे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि नंतर त्यामध्ये बारीक वाटून घेतलेली पालकची प्युरी टाकून घेतली आणि हे सगळं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचे। नंतर मिक्सरचं भांडं विसळून आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला रोजच्या चपातीपेक्षा थोडंसं पातळ असं मळून घ्यायचे। आता इथे मी पीठ मळून घेत आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आपल्याला। आणि जर तुम्हाला थोडंसं पीठ हाताला चिटकत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा किंवा तेलाचा वापर करू शकता। आता इथे मी थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे आणि आणखीन हे पीठ चांगलं 2 मिनिटं मळून घ्यायचे आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला 4-5 मिनिटं किंवा 10 मिनिटं भिजत ठेवायचे, जोपर्यंत आपली बाकीची तयारी होत नाही तोपर्यंत। आता इथे मी रात्रीच एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला होता, कारण सकाळी मला लवकर डब्बा करावा लागतो, त्यामुळे सकाळी सगळं तयारी करणं अवघड होतं। त्यामुळे मी रात्रीच हा बटाटा उकडून ठेवलेला होता, तो आपल्याला चांगला खिसणीने खिसून घ्यायचे। आता इथे खिसणीने खिसून घेण्याऐवजी तुम्ही मॅशरनी बारीकही करून घेऊ शकता। आता इथेच मी लाल तिखट टाकत आहे, 1 ते 1.5 चमचा। 1 चमचा चाट मसाला टाकून घ्यायचे, पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता आपल्या स्टफिंगला मस्त पिझ्झासारखी चव यावी यासाठी मी इथे 1 चमचा ऑरिगॅनो टाकून घेत आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे। आता इथे तुमचे मुलं किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही ते तिखट टाकून घेऊ शकता, किंवा मग तुम्ही फक्त यामध्ये चिली फ्लेक्सही टाकून घेतलात तरी चालेल। नंतर यामध्येच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि सगळे मसाले आपल्याला ह्या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे तुम्ही अशा पद्धतीने कधी पराठे केले नसतील तर एकदा नक्की करून बघा, खूप मस्त लागतात आणि मुलं एकही घास डब्यात शिल्लक आणणार नाहीत, ही माझी गॅरंटी आहे। आता हा मसाला आपण व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे, म्हणजेच पराठ्यामध्ये भरण्यासाठीचं सारण। आता कणिकही आपली मस्त भिजली, म्हणजेच 5-6 मिनिटं भिजलेली होती। ह्याला आणखीन आपण 4-5 मिनिटं चांगलं मळून घेणार आहोत। जर इथे कणिक 10-15 मिनिटं भिजलेली असती तर मग जास्त वेळ मळत बसायची गरज नाही, फक्त 2 मिनिटं कणिक मळून तयार होते। आता इथेच मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून हाताला चिटकणार नाही आणि आपले पराठेही मस्त खुसखुशीत होतील। आता इथे कणिक मी चांगली मळून घेतलेली आहे, साईडला काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचे। आता मळून घेतलेल्या कणकेमधला एक उंडा काढून घेतलेला आहे आणि कोरड्या पिठामध्ये घोळून आपण पोलपटावरती याची चपाती लाटून घ्यायची। चपाती आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची। आता इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे, याच्या आपण पुऱ्या तयार करून घेऊया, म्हणजेच कारकाटाच्या वाटीने याच्या पुऱ्या काढून घ्यायच्यात, म्हणजेच कट करून घ्यायच्यात अशा पद्धतीच्या कारकाटाच्या वाटीने, किंवा मग तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्याही पुऱ्या करून घेऊ शकता। परंतु अशा पद्धतीने केल्यामुळे एकतर पटकन अशा होतात आणि दिसायलाही खूप मस्त दिसतात, त्यामुळे मुले नक्की आवडीने खातात। आता इथे मी वाटीने व्यवस्थित अशा पुऱ्या होतील तेवढ्या काढून घेतलेल्या आहेत, किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने पराठे करण्यापेक्षा नेहमीच्या पद्धतीने सारण भरूनही पराठे करून घेऊ शकता। आता इथे मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही। आता बनवून घेतलेल्या पुऱ्यावरती 1 चमचा आपल्याला बनवून घेतलेली स्टफिंग टाकून घ्यायची, म्हणजेच ठेवून घ्यायचे आणि ती बोटाने व्यवस्थित सगळीकडून पसरवून घ्यायचे। सारण पसरवून घेतलं की त्यावरतीच मी इथे चीज टाकून घेत आहे। चीज माझ्याकडे हे मोझरेला चीज होतं, ते टाकून घेत आहे। तुमच्याकडे नसेल तर जे क्यूब्समध्ये चीज भेटते ना, म्हणजेच प्रोसेस चीज, तेही खिसून यावरती टाकून घेतलात तरी छान लागते। आता इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर बाकीच्या पुऱ्यांवरतीही अशाच पद्धतीने मस्त स्टफिंग पसरवून त्यावरती चीज टाकून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला दुसरी पुरी घेऊन भरलेल्या पुरीवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची, म्हणजे स्टफिंग भरलेल्या पुरीवरती ठेवून घ्यायची आणि नंतर याचे काटा आपल्याला व्यवस्थित असे बंद करून घ्यायचे, जेणेकरून सारण भाजताना बाहेर येणार नाही। अशाच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या तयार करून घेते, म्हणजेच आपले छोटे छोटे पराठे तयार करून घेते लहान मुलांच्या डब्यासाठीचे। अशा पद्धतीने पराठे केलेत तर मुलं नक्कीच आवडीने खातात,
कारण त्यांना चवीपेक्षाही जास्त दिसण्याचं कौतुक वाटतं, कारण नवीन काहीतरी दिसत आहे, मग ते चविष्टच असणार असं वाटतं. आणि एवढं सगळं मुलांच्या आवडीचं यामध्ये घातले म्हटल्यावर तर चविष्ट असणारच. आता चला, मी इथे पराठे करून घेतलेले आहेत छोटे छोटे, हे आपण भाजून घेऊया. भाजण्यासाठी मी इकडे तवा गरम करायला ठेवलेला होता. तव्यावरती आपल्याला तेल, बटर किंवा तूप टाकून घ्यायचे, ते व्यवस्थित पसरवायचे तव्यावरती आणि नंतर बनवून घेतलेले पराठे अशा पद्धतीने हातावरती एकसारखे करून घ्यायचेत किंवा मग हातावरती अशा पद्धतीने थापून घ्यायचेत किंवा मग सरळ तुम्ही लाटण्याने पोलपाटावरती याला लाटून घ्या, जेणेकरून यामधील मसाला मस्त असा सगळीकडून व्यवस्थित एकसारखा पसरला जातो. आता इथे मी लो मिडियमवरती म्हणजेच लो फ्लेमवरती आपल्याला हा पराठा चांगला मस्त असा खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी. आता इथे 3 तयार केलेले पराठे मी तव्यावरती टाकून घेतलेले आहेत. हे पराठे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. जितका वेळ तुम्ही लो फ्लेमवरती पराठे चांगले खरपूस भाजून घ्याल ना, तेवढेच मस्त लागतात खायला. आता इथे मी खालीवरी करून सगळे पराठे चांगले मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि इथे मी तेल आणि बटर दोन्हीचा वापर केलेला आहे. तुम्ही वाटल्यास कुठल्याही एकाच तेल किंवा बटरचा वापर करू शकता. आता इथे मी दुसरा पराठा म्हणजेच जो आपण पुरीसारखा पराठा तयार केलेला होता त्याच पराठ्याला लाटण्याने लाटून मी घेतलेला आहे. तो मी मुलाला घरीच खायला देणार आहे आणि हे बाकीचे मी टिफिनमध्ये देणार आहे. हे तिन्ही पराठे आपले चांगले मस्त भाजून झालेले आहेत, ते काढून घेते आणि राहिलेला एक पराठाही अशाच पद्धतीने मी चांगला खरपूस असा भाजून घेतलेला आहे, तोही काढून घेते. आणि तुम्ही बघू शकता इथे पराठा किती मस्त असा खरपूस झालेला आहे आणि आतूनही बघू शकता तुम्ही, दिसायला किती मस्त दिसत आहे, सोबतच चविष्टही आहे. आता हे बाकीचे राहिलेले पराठे मी अशा पद्धतीने लाटून करत आहे, म्हणजेच तयार केलेली पुरी हलक्या हाताने बेलण्याने लाटून घ्यायची आणि ती तव्यावरती चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची. हे मी नाश्त्यासाठी करत होते आमच्यासाठी. तर मग तयार आहे आजची आपली मस्त चटपटीत चविष्ट मुलांना आवडेल अशी रेसिपी. मग तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायलाही विसरू नका. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.